जे शक्ती सामर्थ्य या ठिकाणी उभं आहे, त्या शक्ती सामर्थ्यापूर्वी जे शिव सामर्थ्य या ठिकाणी उपस्थित आहे, त्या शिवाचाही या ठिकाणी मी गौरव करते. कारण महाशिवरात्र आणि महिला दिन असा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आलाय. त्यामुळे शिवाशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिव नाही हे लक्षात घ्या. हे दोघं वेगवेगळे जगू शकतात का? 100% जगू शकतात. शिवही वेगळा जगू शकतो, शक्तीही वेगळी जगू शकते. पण ज्या ज्या वेळी सृष्टीचं सृजन करायचं असतं त्या वेळी यांना एकत्र येणं ही काळाची गरज आहे. तो नियम आहे सृष्टीचा. मग समानता आम्ही काय म्हणतो? व्हॉट इज इक्वॅलिटी? आम्ही समानता का मागतो? खरं तर मुळात शक्ती एक हात वरचढ आहे पहा. कारण जे शिवाकडे नाहीये ते शक्तीकडे आहे, ते म्हणजे तिचं उत्तम गर्भाशय. सृजनाचं तिचं सामर्थ्य या शक्तीकडे आहे, म्हणून शक्ती ही मुळातच श्रेष्ठ आहे. पण तरी सुद्धा ती कनिष्ठ का ठरली याचं जेव्हा जेव्हा आपण वाटचाल बघायला लागतो त्या वेळेला इतिहासाचं अध्यापन करत असताना पहिल्यांदा येते ती सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीमध्ये काय झालं तर सिंधू संस्कृती जेव्हा आपण अभ्यासायला लागलो त्यावेळेला सिंधू संस्कृतीमध्ये मातृशक्ती मांडली गेली आहे पहा. मातृवंदना मांडली गेली. हस्तिदंतीचे जे कंगवे सापडले, जे ब्रांझचे आरशे सापडलेले आहेत, जे शिंपले सापडलेले आहेत किंवा ज्या काही सौंदर्य प्रसाधनाच्या दगडी वस्तू सापडलेल्या आहेत, यावरून हे लक्षात येतं की त्यावेळेच्या मातृशक्तीला सुद्धा सौंदर्याची आवड होती. त्यामुळे आमच्या सौंदर्यावर ज्या फाजील गप्पा आधुनिक काळात मारल्या जात आहेत त्याला बंद करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की मातृशक्ती श्रेष्ठ होती का होती? फक्त तिच्याकडे गर्भाशय असल्यामुळे ती श्रेष्ठ होती का? अजिबात नाही. ही मातृशक्ती श्रेष्ठ होती कारण निर्णय घेण्याची क्षमता तिच्यामध्ये उत्तम होती. ती उत्तम निर्णय घ्यायची, ती उत्तम शासन करायची, ती उत्तम सृजन करायची आणि ती उत्तमरित्या सृष्टी चालवायची. इतकं बळ तिच्यामध्ये होतं हे लक्षात घ्या. आणि मग या सिंधू संस्कृतीमधनं जेव्हा मी वैदिक काळाकडे येते तेव्हा पहिल्यांदा आमचा आद्य ग्रंथ येतो. 4 वेद जे आहेत आमचे त्याच्यामधला ऋग्वेद हा पहिला वैदिक ग्रंथ. ऋग्वेदामध्ये एकूण 27 ब्रह्मवादिनींचा उल्लेख केला गेलेला आहे. रचनाकार ऋग्वेदाचे जे 1028 सूक्त आहेत त्याच्यामधले रचनाकार म्हणून 27 महिलांचा उल्लेख आहे. मग त्याच्यामध्ये गार्गी, मैत्रेयी, विश्वकारा ही नावं आपण ऐकतो, पण प्रत्येक महिलाचं जर माहिती घ्यायला गेली तर वेदांमध्ये सांगता येतं पहा. राजा खेल जो आहे, राजा खेलाची पत्नी जी आहे विश्वपा, ही विश्वपा राजा खेल आता रणांगणात हारतोय असं लक्षात येतात ही विश्वपा रणांगणात उतरते. नुसतं उतरतच नाही पहा, ती युद्ध करते, राजाला प्रेरित करते, शत्रूंवर आक्रमण करायला ती धावते. त्यावेळेला तिचा पाय मोडतो. अशा वेळेला पाय मोडल्यानंतर ती खचत नाहीये पहा. मी वैदिक काळ सांगतेय, लक्षात ठेवा, आधुनिक नाही. अजून आपण आधुनिक काळाकडे आलेलो नाहीये. वैदिक काळामध्ये ही विश्वपा जी आहे हिचा पाय मोडल्यानंतर चिकित्सक असणारा, शल्य चिकित्सक असणारा अश्विनी कुमारचं ती स्मरण करते. अश्विनी कुमारला ती बोलवते, स्वतःला लोखंडाचा पाय लावून घेते आणि पुन्हा रणांगणात उतरते आणि आपल्या राजा खेलला वैदिक काळातलं ते युद्ध ती जिंकून देते आणि तिच्यावरती स्तुत्य रचली जाते. इतरा नावाची जी स्त्री आहे वैदिक काळातली, ही इतरा काय करते पहा. तिचा मुलगा असतो महिदास नावाचा. हा महिदास अभ्यासच करत नाही, अध्ययन करत नाही, वेद वाचत नाही, ब्राह्मण ग्रंथ वाचत नाही. तेव्हा इतरा त्याला धमकी देते, अरे तुला गर्भातनं जन्म दिलाय, 9 महिने तुला सांभाळले, तू जर अध्यात्माचं ज्ञान घेतला नाहीस तर मी प्राणार्पण करेन. आपली आई जर गेली तर आपल्या सृष्टीत काय राहील हा विचार करून एकांतवासात जाऊन हा महिदास पूर्ण उपनिषद, पूर्ण वेद यांचा अभ्यास करतो आणि स्वतःचा एक ब्राह्मण ग्रंथ रचतो. इतिहासामध्ये त्यालाच आपल्या आईच्या नावाने तो नाव देतो आणि ऐतरेय ब्राह्मण ग्रंथ जन्माला येतो. आई ही अशी मुलांना घडवणारी असली पाहिजे हे आमचं वैदिक काळ सांगतो. दुसरी गोष्ट, आम्ही जागतिक स्तरावरचं जागतिक महिला दिन साजरा करत असताना जागतिक स्तरावरची असंख्य उदाहरणं पाहतो. सिंधू संस्कृतीच्या समकालीन संस्कृती म्हणून जी सुमेरियन संस्कृती ओळखली
ओळखली जाते, जी ग्रीक संस्कृती ओळखली जाते किंवा जी बॅबिलोनियन संस्कृती ओळखली जाते, मला सांगायला या ठिकाणी खूप खूप अभिमान वाटेल की या सर्व संस्कृतीमध्ये एकही ग्रंथ असा नाहीये जिथं मातृशक्तीचा सन्मानाने उल्लेख केलाय. एकमेव भारतातला वैदिक काळातील ऋग्वेद असेल, अथर्ववेद असेल, सामवेद असेल, हे सगळे ग्रंथ असे आहेत जिथं मातृशक्तीचा सन्मानाने उल्लेख केलाय, मातृशक्तीचा जागर सुद्धा या ठिकाणी केलाय. मग भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना एवढं श्रेष्ठ स्थान असताना आम्ही दुबळ्या कशा झालो, आम्ही कमकुवत कशा झालो, आम्ही अबला कधी झालो, हे जेव्हा आपण पाहायला लागतो तेव्हा वैदिक संस्कृतीतनं आपण पुढे 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 चालत यावं लागतं. कुठे चालत येतो? वैदिक काळ याच्यामध्ये पुन्हा दोन विचारधारा आल्या पहा. एक बौद्ध विचारसरणी आली आहे आणि दुसरी आहे ती जैन विचारसरणी आली आहे. जैन विचारसरणीमध्ये पुन्हा दोन पंथ आले, एक दिगंबर पंथ आला, एक श्वेतांबर पंथ आला. याचं कारण काय सांगतेय? दिगंबर पंथामध्ये जे जैन साधू होतात त्यांना विवस्त्र फिरायची, सगळ्याच गोष्टीचा त्याग करायचा ना, मग वस्त्राचा त्याग केला पाहिजे. महिलांना हे शक्य होतं का? आणि म्हणून जैनांनी साध्वींना प्रवेश नाकारला पहा दिगंबर पंथांमध्ये, कारण ते विवस्त्र होऊ शकत नाहीत असं सांगण्यात आलं. पण श्वेतांबर पंथामध्ये पुन्हा नवीन विचारसरणी जुळली आणि महिला दिमाखात सांगू लागल्या पहा, प्रेम हे आमचं वस्त्र आहे आणि क्षमा हे आमचं अस्त्र आहे. हे दोन गोष्टी घेऊन वस्त्र परिधान करून सुद्धा आम्ही संन्यासातून भगवंताची प्रार्थना करू शकतो. वैदिक संस्कृतीमध्ये महिलांसाठी तीनच मार्ग सांगितले किंवा तीनच आश्रम सांगितले, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम. बौद्ध आणि जैन तत्वज्ञानी मात्र संन्यासाश्रम सुद्धा महिलांसाठी खुला करून दिला आणि संन्यास घेऊन आमच्या महिला त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करू लागल्या. कुठेही लक्षात घ्या, प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीने लग्न केलंच पाहिजे असं बंधन तिच्यावर नव्हतं. लग्न झालेल्या बाईने मुलाला जन्मच दिला पाहिजे असंही बंधन तिच्यावर नव्हतं. जिनं मुलाला जन्म दिलाय तीच श्रेष्ठ, जन्म मुलाला न देणारी बाई वांझोटी, ह्या संकल्पना भारतीय संस्कृतीत कुठेही नाही, हे लक्षात ठेवा. असं असताना सुद्धा आमच्याकडे पुन्हा महिलांवरती ह्या सगळ्या जाचक अटी येऊ लागल्या. याचं कारण आधुनिक काळातून, म्हणजे आधुनिक काळात जाण्यापूर्वी आणि प्राचीन काळ पूजण्यापूर्वी मध्ये एक काळ येऊन गेला, तो म्हणजे मध्ययुगीन काळ. महिला विकासाच्या वाटचालीला, महिला शक्तीच्या वाटचालीला अंधार युग म्हणता येईल असा हा मध्ययुगीन काळ होता. कारण पहा, मुस्लिम धर्मामध्ये पडदा पद्धत आली, हिंदू धर्मामध्ये सती प्रथा आली, राजपूत धर्मामध्ये अर्थात शीख धर्मामध्ये जोहर पद्धत आली. ह्या सगळ्या ज्या जाचक अटी होत्या ह्या महिलांसाठी आल्या. याचं कारण जे आक्रमणकारी होते, आमच्यावरती ज्यांनी आक्रमण केलं, त्यांनी फक्त आणि फक्त उपभोगाची एक वस्तू म्हणून आमच्याकडे पाहिलं. चैतन्य, सृजन हे शब्द हळू 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 मिटत गेले आणि मग उपभोगाची ही वस्तू आहे ना, मग तिने सौंदर्य केलं काय आणि नाही केलं काय? जर केलं तर ते मिरवण्यासाठी आहे, नाही केलं तर दरिद्री आहे असं म्हणत म्हणत तिला कुलभूषण, अतिशय वाईट असे शब्द तिच्यासाठी वापरले गेले. तो म्हणजे मध्ययुगीन काळ. स्त्री ही सजलेली असली पाहिजे, स्त्री ही नटलेली असली पाहिजे, स्त्री ही अस्त्रांनी सुद्धा परिपूर्ण असली पाहिजे. हे वास्तव वैदिक काळामध्ये दाखवलं जात असताना, ते स्वीकारलं जात असताना आपल्याला विवस्त्र करून आपले धिंडवडे पाडण्याचं कार्य मध्ययुगामध्ये झालं. आणि दुर्दैवाने आधुनिक काळामध्ये, आम्ही मध्यकाळात बाहेर आलो, आधुनिक काळात आलो, पण आधुनिक काळामध्ये मध्य काळाची जी सावली आहे ती सुद्धा आमच्यावरती पडायला लागली. हे कसं झालं, ही वाटचाल कशी झाली, हे जेव्हा जेव्हा आम्ही पाहायला लागतो, एक लक्षात ठेवा, श्रीकृष्णाची भक्ती करत करत मीरा जी आहे तिने विष प्राशन केलं आणि ती जगली असं आपण उदाहरण देतो. जनाबाई काम करत करत, मध्ययुगीन काळातली उदाहरणं देते मी महिला संतांची. जनाबाई काम करत करत नामस्मरणामधनं विठ्ठलाला प्राप्त करून घेतलं तिनं. ती विठ्ठलाला शिव्या
शिव्याही द्यायची, हेही आम्ही ऐकलं तिच्या अभंगांमधून. कान्होपात्रासारखी गणिका जी आहे ती सुद्धा विठ्ठलाला प्रिय होते. अहो, गणिका जर विठ्ठलाला प्रिय होत असेल तर आज तुमच्या आमच्यासारख्या सामान्य स्त्रिया निंदेच्या पात्र का ठरतो? हा थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. वैदिक काळामध्ये सुद्धा गणिका होत्या, लक्षात घ्या. गणिका म्हणजे कोण? ज्या वैश्य व्यवसाय करतात, शरीर विक्रयाचा व्यवसाय करतात, त्या महिला. विमला नावाची वैदिक काळामध्ये, आम्रपाली नावाची वैदिक काळामध्ये गणिका होती. व्यवसाय म्हणून तो तिने उद्योग स्वीकारलेला होता, लक्षात घ्या. आणि वैश्याला नियम असतात. आज महाशिवरात्री, शिवलीलामृत मधला 11वा अध्याय जर वाचला तर त्याच्यातली महानंदा सगळ्या कुळांचा जर उद्धार करणारी असेल तर वैश्याही नियमात असते, हे लक्षात ठेवा. आणि मग ती नियमात असताना गदी माडगुळकरांच्या जोगी या कवितेच्या प्रश्नात विचारतीये पहा. कोण्यात झोपली सकार सरला, रंग पसरली पैंजणे, सैल टाकुनी अंग दुमडला गालीच्या, टक्के झुकले खाली, तबकात राहिल्या देठ लवंगा साली. झुंबरी निळ्या टिपात ताटला वीज. वैश्य व्यवसाय करणारी महिला जी आहे ती एवढी शांत का बसलीये असा हा कवी विचारतोय. झुंबरी निळ्या टिपात ताटली वीज, का तुला कंजनी अजूनही नाही नीज. थांबले रसिक जन होते ज्याच्यासाठी, ते डावलुनी तू दार दडपिले पाठी. हे कशासाठी करतेस तू? तुझा व्यवसाय चालू न ठेवता तू हे सगळं बंद करून शांतपणे का बसलीयस, हे जेव्हा कवी विचारतो तेव्हा पहा ही गणिका किती सुंदर उत्तर देते. हे सगळेजण लक्षात द्या. मी देह विकुनिया मागून घेते मोल. तिचं उत्तर आहे का सगळेजण? मी देह विकुनिया मागून घेते मोल, जगविते प्राण हे ओपुनिया अनमोल. रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा, रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा. ना पवित्र देही तिळा एवढी जागा, ना पवित्र देही तिळा एवढी जागा. शोधित एकदा घटकेचा विश्राम, शोधित एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुणी तुळस परतला श्याम. शोधित एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुणी तुळस परतला श्याम. तो हाच दिवस ती हीच तिथी ही रात, ही अशीच मी बसले होते रतिकांत. ही तिथी पाळी ते व्रतस्थ राहुणी अंगे. सामर्थ्य माझ्यामध्ये, लक्षात घ्या. ही तिथी पाळी ते व्रतस्थ राहुणी अंगे. वर्षात एकदा असा जोगी या रंगे, वर्षात एकदा असा जोगी या रंगे. माझ्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे. ज्या श्रावणी माझ्या भांगेमध्ये तुळस पेरून गेला होता त्याची आज तिथी आहे आणि ही तिथी मी व्रतस्थ राहून पाळते. आता पुन्हा व्रतावरणे येते. महात्मा गांधी एका ठिकाणी असं म्हणतात पहा, यंग इंडियामध्ये महिलांबद्दल वर्णन करतात. पशुबळ हे 100% शिवामध्ये जास्त आहे. या ठिकाणी शिवशक्तीचे मंडळी बसलेले आहेत 100%. एखादं कपाट उचलायचे तर आधी पुरुष मंडळी उचलतील. आपलं ते सामर्थ्य नाहीये, त्या भानगडीत जायचं पण नाहीये, लक्षात घ्या. जे जमत नाही ते जमत नाही. एखादं कपाट ते पटकन उचलतील, एखादा लोखंडी मेज जो आहे तो पटकन उचलतील. ते शक्तीला जमणार नाहीये, 100% नाही जमणार आहे. तिच्या काही मर्यादा आहेत या विषयातल्या. पण नैतिक बळ जे आहे ते महिलांमध्ये जास्त आहे पहा. आणि म्हणून आधुनिक काळाकडे येते. फक्त शेतकरी पुरुषच आत्महत्या करतात, शेतकरी स्त्री मात्र सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेरून श्रम करत आहे. आत्महत्या महिला करत नाही तो, किमान ज्यांना दृष्टी लाभली आहे त्या तर 100% नाही करत, हे लक्षात ठेवा. आणि मग हे असं असताना मध्ययुगीन काळामध्ये जी आपली अवहेलना झाली, जी आपली कुचंबणा झाली, उपभोगाची वस्तू म्हणून जे आपल्याकडे पाहिलं गेलंय ती ओळख कुठेतरी पुसून काढायचं कार्य आता आधुनिक काळामध्ये आपल्या सगळ्यांना करायचंय. म्हणजे काय करायचंय? भारतीयांचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे ती म्हणजे त्यांची कुटुंब व्यवस्था पहा. आता सायबर कॅफेवरती ज्या काही बोलल्या, कावडेताई बोलल्या, नलिनी कावडेताई, तर हे जे आहे तुमच्या हातातला मोबाईल आहे, तुमच्या घरात लागलेला टीव्ही आहे, हे सगळं जे आहे ते हळूवार विषय पहा, लक्षात ठेवा. हळूवार विषय जे तुमच्या अंगात हळूहळू भिनलं जात आहे.
महिला दिनाला साड्यांवरती अफाट ऑफर येत आहे, महिला दिनाला दागिन्यांवरती ऑफर येत आहे. माझं सौंदर्य हे माझं सामर्थ्य व्हायला पाहिजे, तो माझा कमकुवतपणा असता कामा नये, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मी दागिने केव्हा घ्यायचे, मी साडी केव्हा घ्यायचं, याचे माझे काही नियम आहेत. ऑफर आली म्हणून मी तिथं भटकणार नाही, हा नियम मला पाहिजे. आणि नियमात राहणारी शक्तीच इतिहास घडवू शकते, हे लक्षात ठेवा. जिने नियम मोडला तिच्या वाट्याला वनवास आलाय, हेही आपण पाहिलंय ना. लक्ष्मण रेषा ओलांडू नको बहिणी असं म्हणून ज्या सीतेला छोट्या दिरांनी सांगून भावाच्या मागे जो धावला होता, तिनं लक्ष्मण रेषा ओलांडायला नको होती. पण बाई, दारात भिक्षकरी आलाय, त्याला कसं पाठवायचं ना, चुकीचे ना होय. माझ्या दिरांनी जो नियम घातलाय तो मी पाळायला पाहिजे. भिक्षेकरी कसाच केला तरी हरकत नाही, माझ्या घरच्यांचा शब्द हा माझ्यासाठी महत्वाचा आहे, हे लक्षात जर तिने घेतलं असतं तर पुढे अग्निपरीक्षा द्यावीच लागली नसती, लक्षात ठेवा. आणि म्हणून महिलांनी किमान रामदासांच्या वचनेप्रमाणे वाट विचारल्याशिवाय जाऊ नये, नको तेथे हात घालू नये आणि नको ते बोलू नये, हे लक्षात ठेवा. हे नियम आहेत आपल्याला, हे संकेत आहेत आपल्याला. आता हे नियम म्हणजे आमचे बंधन आहेत का? अजिबात नाही. ही बंधनं कशी असू शकतील? प्रत्येक कुटुंबाचा एक नियम आहे. पहा, कुलकर्णी फॅमिलीचा एक नियम आहे, तो कुलकर्णी फॅमिलीनी पाळलाच पाहिजे. हसबे फॅमिलीचे काही नियम आहेत, ते हसबे कुटुंबानी पाळलेच पाहिजे. मग कुलकर्णी हसबेंवरती कुरघोडी करणार नाही किंवा हसबे कुलकर्णींवर कुरघोडी करणार नाही. हे सगळं असं काही आम्ही मिक्स केलंय की कुणीतरी आंदोलन करतं आणि आमचा अख्खा भारत बंद पडतो, त्यामध्ये महिलांचे काय हाल होतात कोण विचारणार? कशी माजते ही दुफळी, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग आपण साऱ्या एक आहोत. आपलं शक्ती सामर्थ्य जे आहे ते आपण डोळसपणे विचारात घेतलं पाहिजे. आता डोळसपणे विचारात घेतलं पाहिजे म्हणजे कसं घेतलं पाहिजे याचाही विचार येतो का? बऱ्याचदा असं होतं पहा की मीच का करू, कुटुंबामध्ये त्याग मीच का करू, सुनेचं मीच का ऐकू, असं खूपदा म्हटलं जातंय. पहा, अनुजाताई इथं बसल्या, सासू सुनांच्या जोड्या, म्हणून सांगते सासू ही म्हणे आईप्रमाणे असते. मलाही फार थोतांड वाटतं, अजिबात नाही पटत मला. सासूला सासू सारखंच राहावं, आई तिला पाहू नये. पहा, लक्षात घ्या. का तर आई लेकीला सासरी पाठवून आपलं नाव ठेवते का? कळते का तुम्हाला? लग्न झाल्यानंतर मुलगी नाव बदलून सासरी येते, म्हणजे तिचं नाव जे आहे ते ती ठेवत नाही, आपल्या नवऱ्याचं नाव ती मिरवते. सासूला काय वाटतं, माझ्या पोराचं नाव जर तू मिरवत असशील तर माझ्या कुटुंबाला चुकीचं असं तू वागू नकोस. साधा तिचा नियम असतो सासूचा. आमच्या कुटुंबामध्ये जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे तू चालावंस, तिचं काय चुकतं? मग ही काय म्हणते, नाही आमच्या घरात असं होतं. आता तर दुर्दैव असं आहे. पहा, एक काळ होता 18 ते 22व्या वर्षी लग्न व्हायची. आता एज ऑफ क्रायटेरियाच लग्नाचा असं व्हायलाय की 25 ते 30व्या वर्षी लग्न होत आहेत. आणि मग झाड झालेली ती मुलगी, संपूर्ण वटवृक्ष झालेली ती मुलगी इकडे येते उंबरठ्याच्या पलीकडं आणि नियम बदलायलाच तयार नाही. मग बाई मनासारखंच वागायची आहे, मनासारखंच करायची आहे, माझं काही ऐकच ना झाली आहे. सकाळी 8ला मी नाश्ता द्यायची, आता 10 शिवाय जेवायला भेटत ना. हे सगळी जी ओरड आहे याच्यामध्ये परिवर्तन उंबरठ्याच्या पलीकडचं आहे, ते सहज सुनेनं स्वीकारलं पाहिजे. याच्यासाठी ये गो बाळा तू कितीदाही उठलंस तर चालेल असं म्हणणारी आई नाही चालणार आहे. आपल्या घरात 7ला उठलं जातं, गपचूप 7लाच उठायचं हे सांगणारी सासूच अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. हे नियम आहे. आता मग पुन्हा तिथे नियमांमध्ये ह्या बदल कुठं झाले हो, कुठं झाले हे जेव्हा जेव्हा येतं तेव्हा डोळसपणे बघा. गरज नसताना हुंडा आम्ही आणला, एवढी नाही भांडी घरात असताना मुलीकडच्यांनी हे द्यायला पाहिजे अशा अपेक्षांचं ओझं आम्ही त्यांच्यावरती लादत गेलो. आणि मग हे लादत असताना मुलगी म्हणजे ओझं. नलिनी ते नाही येत पाहणे, तर मी त्यांना उत्तर दिलं असतं, जिलेबी का वाटतात आणि पेढा का वाटतात याचं सुद्धा कारण आहे तो. याला
पोरगी जन्मली की बाई तिच्यासाठी आत्तापासून गोळा करून द्यावा लागेल असं म्हणत म्हणत महागडा पेढा तिला परवडतच नाही, चला जिलेबीवर तिची बोलवणं करू. लक्षात येते का तुमच्या कुठून बदल झाले? आणि मग स्वस्तातल्या जिलेबीवर तिला भागवलं गेलं, स्वस्तातल्या भांड्यांवर तिला भागवलं गेलं. डायनिंग टेबल असा द्यायचा की खुर्चीवर सासू बसल्या बसल्या पाय मोडायचा, पुढे मग सासू आयुष्यभर उद्धार करणार. तुझ्या लग्नात तुझ्या बापाने दिलेलं डायनिंग टेबल एवढं हलकं होतं की त्याच्यावर बसताक्षणी पाय मोडला. किती नाही ऐकायचं होय त्या मुलीनं? आणि का ऐकायचं? दिलेली ती होती का? तिच्या वडिलांनी दिलेला होता. लक्षात घ्या, घेणारे सासरचे होते, तिला तर ते काहीच नको होतं. तिचं लक्ष फक्त जोडीदार कसा असेल, आपल्याला साथ देणारा जोडीदार कसा असेल याच्याकडे जर तिचं लक्ष असेल तर ते तिनं बघायला नको का? पण दुर्दैव पहा, ज्या वैदिक काळामध्ये पती निवडण्याचं सामर्थ्य, पती निवडण्याचं स्वातंत्र्य आम्हाला होतं, ते स्वातंत्र्य सुद्धा आमचं मध्ययुगीन काळापासून हिरावून घेतलं गेलं. आणि आम्ही म्हणतो त्याच पुरुषाशी लग्न करायचं अशी बंधनं मुलीवर आली. काळ बदलला पाहिजे हे लक्षात घ्या. बदलतोय का? 100% बदलतोय. सध्या बदलतोय, पण बदलतोय कसा हेही लक्षात घ्या. आम्ही आमच्या संस्कृतीचं पूजन करत बसलत नाहीये, तर आमच्या संस्कृतीला नावं ठेवत आम्ही बदलतोय आणि हे चुकीचं आहे. हे मला म्हणायचं. बदललं पाहिजे, 100% बदललं पाहिजे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. पण तुम्ही ज्या संस्कृतीमध्ये जन्माला आलाय त्या संस्कृतीला नावं ठेवून नाही बदलायचे, त्या संस्कृतीला सोबत घेऊन तुम्हाला बदलायचं. ज्या कुटुंबामध्ये तुम्ही जन्माला आलाय त्या आईच्या मनामध्ये पहा, एक आई अशी असते पहा की जी मुलाला घडवते आणि सुनेच्या हातात सोपवते आणि मग नंतर म्हणायला लागते, पोराला तर काय सांगावं, पोरग तिच्यासारखंच बोलायले. कसे बदल आले पहा. कुटुंब व्यवस्था हे आमचं सामर्थ्य जर असेल तर आधुनिक काळामध्ये पहिलं आक्रमण तिथं होत आहे कुटुंब व्यवस्थेवर. आम्ही टीव्हीच्या आहारी जातोय, टीव्हीवरल्या डबड्या सिरियल बघण्यामध्ये आम्ही आमचा वेळ घालवतोय. आम्ही मोबाईलच्या आहारी जातोय. आमची कोवळी फुलं, ज्यांचे डोळे अजून समृद्ध झालेले नाही, ज्यांचे हात अजून समृद्ध झाले नाही, अशा कोवळ्या हातामध्ये हा मोबाईल नावाचा राक्षस आम्ही सहज सोपवतोय. किती अंधळ्या झालोय आपण सगळे, का तर आपल्याला थोडा वेळ भेटावा म्हणून. आणि मग आमची पोरं फक्त बोटच फिरवायला लागली, डोळे गमावून बसवायला लागले. एवढंच नव्हे, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पहा वंध्यत्वाची निवारण करणारी केंद्र उभी आली आहेत. असे षंडपुत्र आम्ही जन्माला घालायचो नाही हो आधी. लक्षात ठेवा, मंत्र सामर्थ्यावरती सुद्धा पुत्र प्राप्त करून घ्यायचे सामर्थ्य आमच्यात होतं. हे कुंतीच्या उदाहरणावरून तुम्ही सारे जण जाणता. मग असं असताना ही वंध्यत्वाची केंद्र सगळीकडे आली कुठून? काही तर म्हणे मला आम्हाला समलिंगी विवाह करायचा. कोणत्या कोणत्या समस्या या निर्माण होत आहेत या थोडंसं अभ्यास करा. आपलं जे आहार आहे, आपला जे दिनचर्या आहे, आपण जे हे राक्षस पेरतोय सगळे, त्या सगळ्यातून हा मारा होतोय. आणि आमच्यातलं चैतन्य, सळसळणारं तारुण्य कुठंतरी हरवून जाते. आणि मग माझ्यासारख्या वक्त्याला येऊन या ठिकाणी सांगावं लागतंय, माँ की ममता स्नेह बहन का, माँ की ममता स्नेह बहन का और पुत्री का धीर हूँ. मेरा परिचय बस इतना कि मैं भारत की तस्वीर हूँ. मेरा परिचय बस इतना कि मैं भारत की तस्वीर हूँ. जब जब आए मेरे परिवार पे कोई चलकर, जब जब आए मेरे परिवार पे चलकर कोई, मैं लक्ष्मी की शमशीर हूँ. मेरा परिचय बस इतना कि मैं भारत की तस्वीर हूँ. मेरा परिचय बस इतना कि मैं भारत की तस्वीर हूँ. हे सांगायचं कारण काय तर नारी शक्ती वंदन बिल आता लोकसभेमध्ये पास झालंय. आधुनिक स्त्रीकडे येते मी. आधुनिक स्त्री आता 50% वाटा सगळ्याच क्षेत्रात तिला मिळायला पहा. सगळ्याच क्षेत्रामध्ये 50% वाटा आता तिचा आहे. 50% सहभाग तिचा असणं हे आता बंधनकारक आहे. असं असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आता येतील. अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, पोलीस क्षेत्रामध्ये, कामगार क्षेत्रामध्ये सगळीकडे आता महिला येतील. ह्या महिला जर एकमेकांच्या सोबत आल्या तर त्या शत्रू बनता कामा नयेत. त्या एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी बनायला हव्या.
आता शत्रू कशा बनतात पहा. 4 महिला जर एकत्र काम करत असतील आणि तिथे 4 पुरुष जर असतील तर ते 4 पुरुष एकाच महिलेला बाजूला घेतात आणि त्या तिघींवरती टिंगळ टवाळी करतात. हे अजिबात ऐकून घेऊ नका. आपली एखादी सहकारी मैत्रीण असेल तर ती दुसऱ्याच्या टिंगल टवाळीचा विषय होता कामा नये. इतकं भान तरी आमच्या शिक्षणाने आम्हाला द्यायला पाहिजे होतं असं मला वाटतं. पटतंय का बघा. जसं मी कुटुंबामध्ये आहे, सून म्हणून माझी भूमिका आहे. माझ्या सासूच्या विरोधात दुसऱ्यांनी बोलता कामा नये. तिचं चुकलं तर मी तिला बोलावं, पण दुसऱ्यांनी येऊन सासूवरती गॉसिप गप्पा खात माझा 1 तास माझे 2 तास घेता कामा नये. हा जसा नियम आहे तसं मी ज्या कार्यक्षेत्रात आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये एकमेकांची निंदा करत कामापेक्षा बडबडीमध्ये जास्त वेळ घालवत कामाचा खोळंबा करणारे माणसं सुद्धा मला नकोय, हे लक्षात ठेवा. आणि हे सगळं होताना, ह्या सगळ्या विषयांची वाटचाल करताना पुरुष म्हणजे तुमचे विरोधक आहेत का? अजिबात नाही, हेही लक्षात ठेवा. एक खूप सुंदर गोष्ट सांगते. अगदी 10 मिनिटं मी बोलते आणि माझ्या नर आणि नारायण म्हणजे नारायण आणि लक्ष्मी, आदिशक्ती लक्ष्मी एका हुक्की आली त्यांना. सगळ्यात सुखी जोडपं जर कुठलं असेल वैदिक काळातलं तर ते शिव आणि पार्वतीचे आहे. पण जेव्हा बघल तेव्हा कैलासावरती छान गप्पा मारत बसतात आणि त्यांच्या गप्पांमधनं बरचसं मंथन होतं पहा, लक्षात घ्या. तसंच एक जोडपं लक्ष्मी आणि नारायणाचं एका फिरत फिरत ते चालले होते आणि मग लक्ष्मी काय म्हणते पहा, मी आहे म्हणून सारं चालते तुमचं. दुसरी कुणी असती तर पळून गेली असती. मी म्हणून संसार केला, मी म्हणून सगळं सहन केलं, मी म्हणून तुमच्यासारख्या सोबत दिवस काढतीये. हा मी आला ना लक्ष्मीमध्ये. नारायण म्हणतो अगदी बरोबर आहे, पण जरा सिद्ध करून दाखव ना. नारायण थोडंच बोलतो पण फार भारी बोलतो. तो म्हणे ठीक आहे तुझं अगदी बरोबर आहे, पण सिद्ध करून दाखव ना. लक्ष्मी म्हणते चला, वेळ का त्याला. आकाशातून लोक खाली बघतात, एक प्रेत यात्रा चाललेली असते पहा. लक्ष्मी लगेच काय करते, आता बंद झाल्यात पण 1500च्या नोटा टाकायला लागते. त्यावेळेला चालू होत्या. ते टाकायला लागली की पहिल्यांदा मागे जे असतात उगाच सोबत राहावं म्हणून आलेले ते सगळे नोटा उचलायला सुरू करतात. सगळे लोक पुन्हा पाहुणे जे आहेत ते पण नोटा उचलायला सुरू करतात. आकाशातून नोटा पडतात. काय शुभ मुहूर्तावर गेलाय बाबा हा. छानच आहे ना. ह्याला काय घालवायचेच आहे मातीमध्ये. चला आधी लक्ष्मी गोळा करू असं म्हणत म्हणत सगळेजण पैसे गोळा करण्यात आहेत. खांडेकरी जे त्या प्रेताला धरलेले असतात ते म्हणतात याला घालायचंच आहे ना, आधी थोडी कमाई करून घेऊन त्यांनी प्रेताला खाली ठेवतात आणि तेही कमवायला लागतात. लक्ष्मी म्हणते पाहिला अंत्यविधी चालू होता, मी थांबवले तो. मी आहे म्हणून सगळे नाचतात. आले लक्षात? एवढं सामर्थ्य माझ्यात आहे. लक्ष्मी म्हटलं नारायण म्हणतो अरे खरंच की सगळंच थांबलं. अगदी बरोबर आहे तुझं, सृष्टीच थांबली. तू आहेस म्हणूनच आहे बाई सगळं. मी काय आपलं, पण मला कळत नाही लक्ष्मी, तो जो झोपलाय ना तो आला नाही ग. लक्ष्मी चिडते पहा. तो कसा येईल एवढं कळत नाही का, तो तर मेलाय. चिडून म्हणते आम्हाला चिडायचं खूप छान गुण आहे पहा आमच्याकडे. जेव्हा आपलं काही चलत नाही असं कळतं ना तेव्हा आरडाओरडा करायचं, संपला विषय. तसं लक्ष्मी चिडून म्हणते तो कसा उठेल, तो तर मेलाय ना. लक्ष्मी नारायण हळूच म्हणतात तुझ्या लक्षात येत आहे काय, ज्याच्यामध्ये मी आहे तोच तुझ्या तालावर नाचतोय. ज्याच्यातनं मी निघून गेलोय तो तुझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीये. प्राणतत्व नारायण ज्याच्यामध्ये आहे तोच शक्तीची उपासना करतो, हे लक्षात ठेवा. म्हणून संसार रथाची चाकं जी आहे ते दोघांमुळे चालतात. मी तिथे येता कामा नये. जेवणामध्ये जितकं मीठ आवश्यक असतं तेवढंच फक्त जीवनामध्ये पैसा आवश्यक असतो, हे लक्षात ठेवा. जेवणातलं मिठाचं तंत्र तुम्ही सगळ्या शक्ती जाणता. मला वाटतं जीवनातलं पैशाचं तंत्रही जर जाणलात तर जीवन अतिशय सुंदर होऊ शकतं. इतकं उत्तम कामगिरी महिला शक्ती म्हणून आपल्या हातून घडू शकतं. शेवट करताना पहा, मला एक आवडीची अतिशय आवडती अशी कविता आहे माझी, ती तुम्हाला या ठिकाणी
वाचून मी दाखवते आणि माझ्या वाणीला विराम देते. महिला शक्ती जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तेव्हा आपण परकीयांशी लढा दिला, परकीयांना आपण हाणून पाडलं, परकीयांना आपण या देशातून सहजपणे पराभूत करू शकलो. हे कसं करू शकलो, याचे कारण काय, किंवा मग जे आंदोलनं झाली, ज्या वेळी महिलांनी सक्षमतेनं पुरुषांच्या पाठीशी उभं राहिले, त्यावेळी कोणकोणत्या क्रांत्या झाल्या, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या क्रांत्या ज्या आहेत त्या महिलांच्या व्यवहाराला नियंत्रणात ठेवणाऱ्या होत्या, हे लक्षात ठेवा. महिला ही शक्तीनं अतिशय उत्तम आहे, महिला ही सगळ्याच गोष्टीमध्ये अतिशय जबाबदार आहे, परंतु महिला जी आहे तिला एक शाप सुद्धा आहे पहा, ते म्हणजे जे काही शक्तीनं ती करतीये ती तोंडातून बडबड करून घालवतीये. म्हणजे मुखावाटे काय बोलावं आणि काय बोलू नये याचे काही नियम महिलांनी पाळलेच पाहिजेत. आणि त्यानुसार जर बघितला तर संजय चौधरी नावाचा एक कवी अतिशय सुंदररित्या म्हणतो पहा की मुलगी म्हणजे एक फुलपाखरू, मुलगी म्हणजे एक फुलपाखरू स्वप्नांच्या फुलावर बसू पाहणार, मुलगी म्हणजे एक फुलपाखरू स्वप्नांच्या फुलावर बसू पाहणार, जिची पावलं भाजली नाही अशी मुलगी मी पाहिली नाही, जिची पावलं भाजली नाही अशी मुलगी मी पाहिली नाही. मुलगी आपली गुपितं कुणालाच सांगत नाही, मुलगी आपली गुपितं कुणालाच सांगत नाही. हवीच असतील तर आरशाला विचारा. आमचं आरशात बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं असतं ना का, लक्षात ठेवा. मुलगी आपली गुपितं कुणालाच सांगत नाही, हवीच असतील तर आरशाला विचारा. मुलीनं, पुढचं वाक्य माझं लक्षात ठेवा, मुलीनं आपलं लावण्य कुणाच्याही दावणीला बांधू नये, मुलीनं आपलं लावण्य कुणाच्याही दावणीला बांधू नये. स्वातंत्र्यानं विश्वासानं जगू देतील अशांना दान द्यावं. मुलीनं आपलं लावण्य कुणाच्याही दावणीला बांधू नये, स्वातंत्र्यानं आणि विश्वासानं जगू देतील अशांना दान द्यावं. मुलींच्या स्वप्नात गेलेली हजारो उदाहरणं आहेत अनेकांची, मुलींच्या स्वप्नात गेलेले हजारो उदाहरणं आहेत अनेकांची, पण मुलींच्या स्वप्नातून एखादा परत आलाय असं एकही उदाहरण नाही. थरथर सगळीकडेच असते, थरथर सगळीकडेच असते, पण मुलगी अनुभवते झाडाच्या फांदीच्या शेवटची थरथर, पण मुलगी अनुभवते झाडाच्या फांदीची अगदी शेवटची थरथर. म्हणूनच झाडावर आभाळ पेलत एखादा पक्षी उडून गेला तर त्या पक्षापेक्षा हळहळ करतं ते मुलगी नावाचं झाड, म्हणूनच हळहळ करतं ते मुलगी नावाचं झाड. मुलीकडं गर्भाशय असतं म्हणून मी तिच्या समोर नतमस्तक होतो, मुलीसमोर मुलीकडं गर्भाशय असतं म्हणून मी तिच्या समोर नतमस्तक होतो. कारण जिथं सृजन असतं तिथंच शब्दांचा ईश्वर असतो, कारण जिथं सृजन असतं तिथंच शब्दांचा ईश्वर असतो. केवळ शब्दांचाच नव्हे तर समग्र सृष्टीचा ईश्वर निर्माण करण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्यात आहे. हे सामर्थ्य जर जाणून घ्यायचं असेल तर भविष्यात कधीतरी वैदिक काळातील या 27 महिलांवरती सखोलपणे बोलायला मला आवडेल. कारण ज्या ग्रंथालयाची मी सदस्य आहे त्या वेद प्रतिष्ठानमध्ये फक्त वेदाचेच नव्हे तर असे समग्र ग्रंथ उपलब्ध होतात. माझी मातृभाषा कानडी आहे लक्षात घ्या, पण माझ्या भाषेला एवढं सामर्थ्य देण्याचं कार्य या ग्रंथालयानं, या ग्रंथालयातील सगळ्या सदस्यांना केलंय. हे ऋण फेडता येण्यासारखे नाहीये. म्हणून आज शिवशक्तीच्या निमित्ताने सांगतेय, ऋण नक्षत्रांचे असते आकाशाला, ऋण फळा फुलांचे आहे या धरतीला. ऋण नक्षत्रांचे असते या आकाशाला, ऋण फळा फुलांचे आहे या धरतीला. ऋण फेडायाचे माझे राहून गेले, ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले, ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले. असे सगळ्यांचे ऋण घेऊन जी शक्ती वाटचाल करते ती शक्ती सृजनच करते आणि तिचं सृजन उत्तम असतं. तेवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. ज्या शक्तीचा या ठिकाणी सन्मान झाला त्या सर्वांना आणि ज्या संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.